मत्तय 28व्या अध्यायाच्या 18 वचनात प्रभूने स्पष्ट रीतीने सांगितलेलं आहे. मत्तय 28 आणि 18 मध्ये. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार. किती अधिकार? किती अधिकार? सर्व अधिकार मला दिलेला आहे. शताधिपती पण एक अधिकारी होता. हालेलुया. असा अधिकारी होता, शत अधिपती. शत म्हणजे शतक, 100 अधिकारी म्हणजे 100 लोकांवरती असणारा अधिकारी, शताधिपती, सेंचुरियन. आणि त्या अधिकाऱ्याला 100 लोकांवरती अधिकार आहे. एकाला ये म्हटलं की तो येतो, दुसऱ्याला जा म्हटलं की तो जातो. परंतु त्याला हा अधिकार नव्हता की त्याच्या दासामधला आजाराला जा म्हणावं आणि त्याने जावं. तो अधिकार कोणाकडे आहे? त्याला कळालं तो अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताकडे आहे. माझ्या अधिकाराला लिमिटेशन आहे, येशूच्या अधिकाराला लिमिट नाही. त्या प्रभूकडे तो आला. प्रभू म्हटलं, चल तुझ्या घरी येतो. माझ्या घरी आहे मी मोठा अधिकारी, तू स्वर्गात राहणारा देव आहेस, माझ्या छपराखाली यावं. माझी काही योग्यता नाही. काय मग काय करू? शब्द मात्र बोला. त्याला कुठेतरी आत्म्यात ही गोष्ट समजली. ज्या शब्दाने विश्व घडवलं त्या शब्दाला तो शब्द बोलायला लावतोय. ज्याच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे, ज्याचा शब्द सर्व काही निर्माण करू शकतो, जो शब्द प्रत्येक गोष्टीला जिथं काहीच नाही त्या गोष्टीची निर्मिती करू शकतो, तो शब्द बोलायला सांगितलं. शब्द मात्र बोला. काय विश्वास! हा अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताकडे आहे. स्वर्गातले पृथ्वीवरचे सगळे अधिकार प्रभूकडे होते. मग त्याची बोलायची पद्धत पण प्रभूची वेगळी होती. किती लोक आमेन म्हणते त्या गोष्टी. आता शास्त्री परुषी कसं शिकवल्यासारखं बोलायचे. ए फॉर ॲपल, बी फॉर बॉल. त्यांची बोलायची पद्धत थोडी जरा वेगळी होती. असं नाही करायचं, तसं करायचं, हे नाही चालत, ते करायचं. प्रभूची बोलायची रीत सगळ्यांपेक्षा निराळी होती. निराळा देव आहे तर निराळं बोलणारच. हालेलुया. त्याचं बोलणंच निराळ होतं. मग प्रभू कसं बोलायचा? मार्क याच्या पहिल्या अध्यायाच्या 22व्या वचनात लिहिलं आहे. मार्क 1:22 मध्ये लिहिलेलं आहे, त्याच्या शिकवणीवरून लोक थक्क झाले, कारण तो त्यांना शास्त्री लोकांसारखा नाही तर अधिकार असल्यासारखा शिकवत होता. हालेलुया. अधिकार वाणीने प्रभू येशू ख्रिस्त लोकांना देवाचं वचन शिकवत होता. अधिकार वाणीने. त्याच्या बोलण्यामध्ये अधिकार होता, कारण की तो स्वर्गात पृथ्वीवरती सगळ्यात मोठा अधिकार बाळगणारा आहे. सगळे अधिकार ज्याच्या स्वाधीन आहेत तो प्रभू येशू ख्रिस्त आपल्या बोलण्याने तो अधिकार प्रकट करत होता. देवबापाने येशू ख्रिस्ताला खूप उंच केलं. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. प्रभूला धन्यवाद. इतकं उंच केलेलं आहे, इतकं उंच केलेलं आहे की सगळ्या गोष्टी त्याच्या पायाखाली ठेवून दिल्यात. येशूच्या पायाखाली काय काय? खूप गोष्टी येशूच्या पायाखाली आहेत प्रियांनो. भरपूर गोष्टी येशूच्या पायाखाली. नुसतं सैतान नाही. ऐका, इफिस 1 अध्याय 20 ते 22 वचनं. त्याने तीच कृती ख्रिस्ताच्या ठाई दाखवून त्याला मेलेल्यातून उठवले, मरणाला हरवलं. आणि प्रभू लई भारी विचारतो त्या मरणाला, ए मरणा, तुझी नांगी कुठं आहे? आता ठेचलीस प्रभू, आता काय सांगू तुला. त्या मरणाचं अस्तित्व प्रभूने काढून टाकलं प्रियांनो. आणि म्हणून ख्रिस्ती लोक मरत नाहीत, जीवनातून जीवनात पार जातात. हालेलुया. आणि म्हणून जे प्रभूमध्ये विसावा पावलेत त्यांच्याविषयी दुःख करत बसू नका, त्यांच्याविषयी रडत बसू नका. प्रभू येईल ना, आपल्या आधी ते उठणार आहेत. हालेलुया. ते आधी उचलले जातील, ते आधी उठवले जातील. त्यांच्यासाठी विशेष प्रभू कार्य करणार. किती प्रभूची दया. ख्रिस्त मरणातून उठवला गेला, मग पुढे काय? आणि सर्व सत्ता. कोणत्या सत्ता? डोनाल्ड ट्रम्प साहेब जर भारतात आले आणि म्हटले ना महाराष्ट्रात हा नियम लागू, त्याला आपण म्हणणार ते सगळं तिकडं अमेरिकेला, इथं नाही. अरे तुझा अधिकार तिकडं आहे, इकडं नाही. इकडचे अधिकारी वेगळे आहेत. आफ्रिकेचा अधिकारी रशियाला जाऊन अधिकार नाही दाखवू शकत, पण माझा येशू जिथं उभा राहील तिथं त्याच्या अधिकाराची सुरुवात होते. सर्व सत्ता, वाव, अधिकार, सामर्थ्य, धनीपणा, सांप्रत
आणि भावी युगातील कोणतेही नाव घ्या, त्या सर्वाहून त्याला उंच करून स्वर्गात आपल्या उजवीकडे बसवले. त्याने सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले. हालेलुया. सर्व काही. आता कोणी आलं तोंड उतरून, माझ्या डोक्यावर खूप कर्ज आहे, ते पायाखाली घे. माझ्या डोक्यावर खूप टेन्शन आहे, हट, ते पायाखाली घे. हालेलुया. तुमचं टेन्शन, तुमचं कर्ज, तुमचं दुःख प्रभूने तुमच्या पायाखाली ठेवलं आहे. प्रभूचं वचन आहे की त्या सगळ्या गोष्टी ज्या तुम्हाला मोठ्या वाटतात, कठीण वाटतात, सगळ्या गोष्टी प्रभूच्या पायाखाली आणण्यात आलेल्या आहेत. तो पुनरुत्थित आहे आणि त्याने सर्वांवर मस्तक कसे व्हावे म्हणून त्यास मंडळीला दिले. शरीरात सगळ्यात वर काय असणार? मस्तक. मस्तकाचं स्थान सगळ्यात, पूर्ण शरीर आहे, शरीरात बरोबर मस्तक देवबापाने उंच ठेवलेलं आहे. ख्रिस्ताचं स्थान जीवनात उंच असलं पाहिजे. मंडळीमध्ये ख्रिस्त उंच स्थानावर असला पाहिजे. परिवारात येशू सर्वोच्च स्थानी असला पाहिजे. तर त्या शरीराला, त्या मंडळीला, त्या परिवाराला अर्थ आहे. ख्रिस्ताला उंचवणं. बरं, ही सगळी वचनं वाचताना एक गोष्ट कळाली, ज्या गोष्टींना जगात आम्ही मोठं म्हणतो ते सगळं तर प्रभूच्या पायाखाली ठेवलेलं आहे. एवढं परमेश्वर देवबापाने ख्रिस्ताला उंच केलेलं आहे. मग आता येशू विजयी आहे. आनंदी आहेत तुम्ही? ऐका आता मी काय सांगतो. एक गरीब बाप असतो, इतका गरीब, इतका गरीब, इतका गरीब असतो, खायला अन्न नाही घरामध्ये. बाप बिचारा कुठं मोलमजुरी शोधत राहतो आणि इकडं तिकडं काय थोडंसं पैसे मिळतील, काहीतरी लेकरांना खाऊ घेऊन जातो, काहीतरी पत्नी वाट बघते, लेकरं काय भेटलं तर, आणि कधी कधी काय काम नाही मिळालं तर असाच तोंड उतरवून घरी येतो. बाबा खायला काय आणलं का? नाही रे बेटा, काय काम नाही मिळालं, पैसे नाही रे माझ्याकडं, काय नाही काय नाही, बसा आता आजचे दिवस उपाशीच राहावं लागेल. अशी परिस्थिती, एकदम गरिबीतली हालाकीची परिस्थिती. एक दिवशी तो बाप जातो कामावरती शोधत आणि खूप उशिरा येतो. गावचे जेवढे पण कामाला जाणार आहेत सगळे घरी आले, पण हा काही लवकर घरी येईनाच. लेकरं बाळ सगळे वाट बघत बसलेत, बाबा कधी येणार, कधी येणार आमचे वडील. बायको वाट बघते, माझा नवरा का नाही आला. आणि तिकडून लांबूनच येताना दिसला, हातात खाऊच्या पिशव्या, खेळण्या, काय 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 घेऊन तो बाप घरी आला. लेकरं म्हणतात, बाबा हे काय, हे काय काय घेऊन आलात? अरे बेटा हे तर राहू दे, मला खूप मोठी नोकरी लागली आहे, मला खूप मोठा पगार मिळणार आहे, मला एक मोठ्या ठिकाणी काम मिळालेलं आहे, मला आता उद्या ते नवीन बंगला देणार आहेत, मला नवीन गाडी मिळणार आहे, मला एवढ्या सगळ्या गोष्टी प्राप्त झाल्या, आता मला खूप 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 पैसा असणार, इतके कपडे, काय काय पाहिजे ते सगळं आपल्याला मिळणार, सगळं आता मला मिळालेलं आहे. ते पोरं रडत बसतील का? गप बाबा, सगळं तुला मिळालंय, मी काय करू? अरे जर बाप श्रीमंत आहे तर लेकरं कसे गरिबीत राहतील? जर बाप आज धनवान झालाय तर लेकरं कसे अडचणीत राहतील? जर बाप सर्वोच्च स्थानी बसलेला आहे, त्याची लेकरं पापात खिचपत पडणार नाहीत, त्याची लेकरं दुःखात राहणार नाहीत, त्याची लेकरं अडचणीत राहणार नाहीत. बाप सर्वोच्च स्थानी आहे, बाप धनवान आहे, बाप आरोग्य देणारा आहे. मग तो एवढा विजयी देव आहे. आमचं जीवन हरलेलं असतं कामा नये. आणि एक रहस्य सांगतो प्रियांनो, कानांना ऐकायला थोडं जड वाटेल, पण ऐका, बायबलचं वचन आहे, स्वर्ग हरलेल्या लोकांसाठी नाही, सगळे विजेते. एखाद्याच्या जीवनावर व्यसनाने कब्जा केलाय, चोरून लपून तंबाखू मिसरी काय काय करतोय, गपचूप करतोय, त्या हरलेल्या स्थितीत स्वर्गात त्याला नाही जाता येणार. मी खूप चांगला माणूस आहे, फक्त तंबाखू खातो असं म्हणणाऱ्याला स्वर्गाच्या राज्यात नाही. 99% चांगले कामं करून उपयोग नाही. 100% समर्पण पाहिजे, पूर्ण विजेता पाहिजे, पूर्ण विजेता. पर्सनल लाईफमध्ये विजेता, सगळ्यांसमोर विजेता, जिंकलेले लोक पाहिजेत. हारलेल्या लोकांसाठी स्वर्ग नाही. चर्च म्हणजे काही शोरूम नाहीये धार्मिक आणि पवित्र लोकांचं. इथं पापी लोक येतील आणि ख्रिस्ताच्या रक्ताने उद्धारले जातील,
बंधनातले लोक येतील, सुटका प्राप्त करतील, प्रभू त्यांना आशीर्वादित करेल. हे चर्चचे दरवाजे सगळ्यांसाठी खुले आहेत. ज्यांना वाटतं प्रभूकडे धाव घ्यावी, ज्यांच्या जीवनामध्ये बंधन आहेत, ज्यांच्या जीवनामध्ये समस्या आहेत, त्यांच्यासाठी प्रभूचे दरवाजे नेहमी उघडे असणार आहेत प्रियांनो. मग फक्त ख्रिस्त विजयी आहे का? बापाचं उदाहरण सांगितलं. बापालाच फक्त संपत्ती मिळाली का? बापच सर्वोच्च झालाय का? बापच तो फक्त सगळ्या ठिकाणांमध्ये श्रेष्ठ ठरलाय का? जर बापाकडे ते ऐश्वर आहे, वारसा हक्काने ते लेकरांना पण मिळालं ना. लेकरं पण श्रीमंत झाले. बापाच्या विजयामध्ये लेकरांनी आनंद केला पाहिजे. जर बाप विजेता आहे, लेकरं हारलेली कशी राहतील? आहे की नाही? सरळ सिंपल गोष्टी आहेत, सोप्या गोष्टी समजण्यासाठी. पहिले करीन 15:57 ऐका. परंतु जो देव आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला जय देतो, त्याची स्तुती असो. कोणाच्या द्वारे? प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे. येशूच्या नावात सामर्थ्य आहे प्रियांनो. हे नाव घेतलं ना, जीवनामध्ये विजय प्राप्त होतो, मनुष्य यशस्वी होतो. ह्या नावात ही ताकद आहे. एखाद्या गोष्टीत तुम्ही हरत चाललेले आहेत, एकदा येशूचं नाव घेऊन बघा, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला यश प्राप्ती घडेल. कठीण वाटणाऱ्या गोष्टी तुमच्यासाठी सोप्या होऊन जातील. प्रभू तुम्हाला अलौकिक रीतीने आशीर्वादित करायला तयार आहे. मग नुसते विजय आहेत का आम्ही? नाही, त्याच्यावर चढ आहेत आम्ही. काय? ऐका, रोमकरसपत्र 8 अध्याय 37 वचन. रोमन चॅप्टर 8 वर्स 37. उलट पक्षी ज्याने आपल्यावर प्रीती केली त्याच्या योगे या सर्व गोष्टीत आपण महाविजयी ठरतो. हालेलुया. म्हणा, मी महाविजयी आहे. मी महाविजयी आहे. मी हारलेला नाही, मी विजेता आहे. मी जिंकलेला आहे. माझ्या जीवनामध्ये माझ्या येशूने मला महाविजयी केला आहे. टाळ्या वाजवून त्या परात्पर देवाला धन्यवाद देऊया. हालेलुया. बघा, आता तुम्हाला तर महाविजयी केलं, मला महाविजय, आपल्या सगळ्यांना विजेता केलं त्या प्रभूने. आणि जर त्या प्रभूने आपल्याला एवढं विजेता केलेलं आहे, एवढं मोठं आपल्यावरती त्याने प्रेम दाखवलेलं आहे, मग त्याच्याकडे अधिकार आहे. मग त्याने आपल्याला पण अधिकार दिलेत. मग आपल्याला 3 प्रकारचे अधिकार दिलेत. किती प्रकारचे? 3 प्रकारचे अधिकार दिलेत. सगळ्यात पहिला तुम्हाला अधिकार सांगतो. सगळ्यात पहिला योहान 1 आणि 12. खूप अधिकार दिलेत. मी प्रकार 3 सांगतोय बरं का. फक्त 3 प्रकार आहेत, त्याच्या अंडर बरेच गोष्टी येतील. सगळ्यात पहिली गोष्ट योहान 1:12. परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना, त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. तुम्ही येशूवर विश्वास ठेवला, मग तुम्ही देवाची मुलं आहेत. हालेलुया. देवाची मुलं होण्याचा तुम्हाला आणि मला अधिकार मिळालेला आहे. मग आता देवाची मुलं होण्याचा अधिकार, हा देव कुठला आहे? स्वर्गाचा देव आहे. कुठला देव आहे? स्वर्गाचा देव आहे. हा देव स्वर्गीय राजासनावर बसणारा देव आहे आणि त्याचे पुत्र आणि कन्या होण्याचा अधिकार त्याने आपल्याला दिलेला आहे. याचा अर्थ सगळ्यात पहिला अधिकार आपला स्वर्गात अधिकार आहे. कुठं अधिकार आहे आपला? स्वर्गामध्ये अधिकार आहे. स्वर्गातले अधिकारी आहोत आपण, ऑर्डिनरी नाही. जगामधून आपण चाललोय फक्त. आमचं नागरिकत्व स्वर्गीय आहे प्रियांनो. हालेलुया. आम्ही स्वर्गाचे रहिवासी आहोत. आम्ही स्वर्गाशी जुडलेले लोक आहोत. आम्ही देवपित्याबरोबर जुडलेले लोक आहोत. ख्रिस्ताने आपल्याला कलम करून पित्याबरोबर एक केलेलं आहे. जे आम्ही जगापासून विभक्त केलेले लोक आहोत, ते आम्ही आता स्वर्गाचे लोक आहोत. मग देव आत्मा आहे. योहान 4:24. देव आत्मा आहे. त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने, खरेपणाने, शरीरानेच नको आणि खोटेपणाने नको. आराधना आत्म्याने पाहिजे आणि खरेपणाने पाहिजे. मग तो आत्मा आहे, तर त्याने पण आपल्याला आत्मा बनवलेला आहे. आत्मिक जीवनात जे आपण आहोत ते आपण खरे आहोत.
आणि म्हणून आपण बाह्य स्वरूपाला महत्त्व देत नाही, बाहेरच्या सौंदर्याला महत्त्व देत नाही. तुमच्या वाहनांनी, तुमच्या पैशाने, तुमच्या घराने तुमची ओळख नसावी. तुमची ओळख असावी तो विकास नाही का, विकास, देवाचा दास. ही ओळख जास्त महत्वाची. तुमचा पैसा पाणी तुमची ओळख नसावी, तुमचा बिझनेस तुमची ओळख नसावी. लोकांनी बघून तुमच्यात ख्रिस्त पाहावा, येशू तुमच्या जीवनातून झळकावा, ही आमची खरी ओळख आहे. तो आत्मा आहे, आम्ही पण आत्मा आहोत. हालेलुया. शरीरात टेम्पररी ठेवलंय आम्हाला. जसा तो आत्मा एक दिवशी आम्ही पण 100% शरीर पलटून जाईल, हे बदलून जाईल आणि ख्रिस्तासारखं शरीर आम्हाला मिळेल. या जगात राहण्यासाठी प्रभूने आपल्याला ठेवलेलं आहे शरीरामध्ये, परंतु आम्ही पण त्याच्यासारखे आत्मा आहोत. ह्या आत्मिक जीवनामध्ये आम्ही सामर्थ्याने जगलं पाहिजे. जर त्याने आम्हाला त्याची लेकरं केलेली आहेत. सिंहाच्या पिल्लांनी म्याव केलेलं चालत नसतं. हॅलो, सिंहाचं पिल्लू एकदम भारी दिसतंय आणि ते पिल्लू म्हणतंय म्याव. कधी कधी ख्रिश्चन लोकांचे आवाज बदलतात. अरे यहूदा वंशाच्या सिंहाचे बच्चे आहात, खूप सामर्थ्यवान जीवन जगलं पाहिजे. काही लोक चर्चमधून गायब होतात आणि कळत नाही आम्हाला कुठं गेला असेल, काय करत असेल, कुठं शोधावा, फोन उचलत नाही, काय नाही. 2-4 महिन्यांनी परत येतो. मग 2-4 महिन्याने आल्यावर असं वाटतं की आता काहीतरी मोठी साक्ष घेऊन आला असेल काहीतरी. असं रविवारचं पुढे येतो, मी 2-4 महिने देवापासून लांब गेलो होतो आणि मी मग असा पापात पडलो, मोहात पडलो, माझा पैसा गेला, माझी तब्येत गेली, माझं हे. अरे माठ्या सोडतो कशाला, गप बस की. आतमध्ये तारू दिलंय ना देवाने, तारू दिलंय ना हे. हालेलुया. नोहाला तारू दिलं होतं, तसं आपल्याला पण तारू दिलंय ना मंडळी. कशाला तारवाच्या बाहेर जायचं, एक दिवशी अचानक पाऊस येईल आणि तिकडच गायब होशील. प्रभूने दिली ना मंडळी, स्थिर राहा, टिकून राहा. देवाचं घर आहे, देवाच्या लोकांसाठी एक आश्रयाचं स्थान आहे. मंडळीत एकत्र राहणं, टिकून राहणं खूप गरजेचं आहे, आशीर्वादाची गोष्ट आहे. मग देवाच्या प्रिय लोकांनो, देव बापाने सगळ्यात पहिला अधिकार आपल्याला दिला त्याची लेकरं होण्याचा, त्याची मुलं होण्याचा, त्याची पुत्र कन्या. आणि हा अधिकार डायरेक्ट स्वर्गातून आहे आपल्यासाठी. आपण म्हणतो ना जसं स्वर्गात तसं पृथ्वीवर. ॲक्च्युअल ना म्हणजे येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी जगात आला आहे ना. कोण होता तो? देवाचा पुत्र म्हणून आला आहे की नाही, बरोबर की नाही. मग देवाचा पुत्र या नात्याने जगात आला. लोक त्याच्याशी बोलायचे, त्याच्या बोलण्यातून फक्त माझा पिता मी एक आहे, माझा पिता जे सांगतो ते मी करतो, मी माझं नाही करत, पित्याचं ऐकतो आणि मी करतो. आणि आम्ही इकडे जगातल्या गोष्टी बोलतो. नको नको. तेव्हा तो पुत्र म्हणून आला होता, तेव्हा तो पित्याचं ऐकून काम करत होता. आज आम्ही पुत्र आणि कन्या आहेत. याचा अर्थ 2000 वर्षापूर्वी जे येशूने काम केलं ते काम करण्यासाठी आम्हाला नियुक्त केलेलं आहे. हालेलुया. आमच्या पण बोलण्यातून नेहमी तेच असलं पाहिजे. मग आता देवाची लेकरं आहेत, कुठून आहे आपला ओरिजिन? ते आपलं घर आहे. मग आमच्या बोलण्यातून पण स्वर्ग झळकला पाहिजे. आमच्या बोलण्यातून आमच्या देवाविषयीच्या गोष्टी झळकल्या पाहिजेत. जगिक गोष्टी सोडूनच द्यायच्या, फक्त आमच्या पित्याविषयी आम्ही बोलावं, त्या पवित्र आत्म्याविषयी, येशू ख्रिस्ताविषयी बोलावं, त्यांनी काय जगात केलं ते आम्ही बोलावं. प्रत्येक समय आम्ही फक्त देवाबद्दलच्या गोष्टी बोलाव्यात. घरात एखादी नवीन गोष्ट घेतली आणि पाहुणे येऊन विचारलं, बापरे किती सुंदर घेतला टीव्ही, वा 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 किती सुंदर फ्रीज घेतला. ॲक्च्युली त्याचं काय झालं, माझ्या देवाने माझ्यासाठी. अरे तुझ्या प्रत्येक गोष्टीत देव येतो का? हा, हे सगळं माझ्या जीवनात माझा देवच करतो. एवढी उन्नती कशी मिळाली? ॲक्च्युली त्याचं काय झालं, लगेच बायबल काढायचं. ख्रिस्त झळकावा. आज त्या जिवंत देवाचे आपण लेकरं आहोत. आपल्याला स्वर्गीय अधिकार देण्यात आलेला आहे. आणखीन जसं पुढं बोलत येईल अजून हे डिटेल क्लिअर कळेल. पण पहिली गोष्ट आपल्याला स्वर्गीय अधिकार आहे.
प्रकटीकरण 2:26 मध्ये काय सांगितलंय पहा. रिव्हिलेशन चॅप्टर 2 वर्स 26. जो विजय मिळवतो व शेवटपर्यंत माझी कृत्ये करत राहतो त्याला माझ्या पित्यापासून मला मिळाला तसा राष्ट्रांवरचा अधिकार मी देईन. कशावरचा? राष्ट्रावरचा नाही, राष्ट्रांवरचा अधिकार त्याला देईल. कशावरचा? राष्ट्रांवरचा अधिकार. कोणाच्या गल्लीबोळाच्या अधिकाराला आम्ही घाबरत नाही, कारण माझ्या देवाने आम्हाला राष्ट्रांवरचा अधिकार दिलेला आहे. जिथं पाऊल पडेल ती भूमी आमच्या ख्रिस्ताची आहे. जिथं उभे राहू तिथं आमच्या देवाचा अधिकार आहे. देवाने तुम्हाला राष्ट्रांवरचा अधिकार दिला आहे. ह्या जगात तुम्ही खूप आशीर्वादित आहात, खूप आशीर्वादित. कोणालाच कधीच घाबरू नका. ते साहेब माझं काम नाही करत, त्याच्यापेक्षा मोठा अधिकारी तू आहेस. तेरी अथॉरिटी ऊपर से आती है, उसका अधिकार दुनिया का है, तेरा अधिकार ऊपर से आता है. कौन बड़ा है तू देख ले. एक प्रार्थना कर फक्त, बस. जास्त काही करू नको. तुझ्या प्रार्थनेने इथल्या गोष्टी बदलायला सुरुवात होईल. तुमचा अधिकार स्वर्गात आहे, तुमचा अधिकार पृथ्वीवरती आहे. काय करायचं नाही, फक्त प्रार्थना करा, आत्म्यात डिक्लेरेशन करा, घोषणा करायला सुरुवात करा, बोलायला. कन्फेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. व्हॉट यू से इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही काय बोलता हे महत्वाचं आहे. दावीद ज्यावेळेस गल्ल्याताकडे गेला, त्या गल्ल्याताचं कन्फेशन चुकलं. कन्फेशनला किती महत्व आहे. तो दावीदाकडे बघून काय म्हणतो, अरे मी काय कुत्रा आहे का? येस 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 येस. तू काठी घेऊन आलास मला मारायला, मी काय कुत्रा आहे का? थोड्या वेळात कळेल. कन्फेशन खूप महत्वाचं. पापणी फडफडते, आज काहीतरी होणार आहे वाटतं. सेलो टेप लावून फिट करा, पण अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणं हे जे आहे ना, बोलणं हे चुकीचं असतं. काय नाही होणार, तुमच्याबरोबर काहीच वाईट होऊ शकत नाही. देवदूताने घेरलंय तुम्हाला. जर तुमच्या आत्मिक डोळे उघडे असतील तर तुम्हाला दिसेल किती हायली सिक्युरिटी तुमच्या बरोबर आहे, किती देवाचं सामर्थ्य तुमच्या जीवनावरती आहे. तुम्ही वाटेने चालताना देवदूत तुमच्या अवतीभवती असतात. प्रभू स्पेशली तुमची काळजी घेतो. ज्यांनी ट्रॅप केलाय, मी आता याचा असं करीन तसं करीन, तुम्ही त्याच्या समोरून गेला तरी देव त्याला आंधळं करून टाकतो. तो म्हणतो कुठं गेला कुठं गेला कुठं. त्यांना तुम्ही दिसणार नाही. मी चॅलेंज देतो, आत्मिक क्षेत्रातल्या गोष्टी बघायला शिका. प्रभूने आपल्याला तो अधिकार दिलेला आहे, जगातला अधिकार, राष्ट्रांवरचा अधिकार, स्वर्गातला अधिकार आहे, जगातला अधिकार आहे. आता काय राहिलं? सगळेच अधिकार. पण तिसरा अजून एक अधिकार आहे. ऐकताय का नाही ऐकत? पुढचा अधिकार ऐकून तुम्ही तर एकदम आनंद कराल. ऐकताय? लूक 10:19 मध्ये, पहा मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडवण्याचा व शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे, तुम्हाला काही एक बाधणार नाही. तुम्हाला स्वर्गात अधिकार आहे, तुम्हाला पृथ्वीवर अधिकार आहे, आणि बोनस म्हणून तुम्हाला सैतानाच्या राज्यावर पण अधिकार दिलेला आहे. लोक सैतानाला खूप घाबरतात. घाबरू नका, तुम्ही खूप सामर्थ्यवान आहात. येशूच्या नावापुढं भूत थरथर कापतात. ते नाव सामर्थ्यवान नाव आहे. देव बापाने सैतानाच्या कुयुक्त्यांवरती आपल्याला अधिकार दिलेला आहे. साप आणि विंचू यांना तुडवण्याचा अधिकार आपल्याला दिलेला आहे. साप कोण आहे? काही लोकांना वाटतं ते साप जंगलात वगैरे निघतात ते आपले दुश्मन आहेत. सैतान. साप आणि विंचू मध्ये फरक आहे. साप आलेला गेलेला दिसतो, विंचू गपचूप येतात.
समजत नाही. अचानक आलेलं संकट, अचानक पण झोंबणारं, त्रास देणारं संकट कसंही असो, हळूहळू येणारा असो, गतीने येणारा असो, लपून येणारा असो, त्या सगळ्यांसाठी येशू नाव काफी आहे प्रियांनो. बस त्या एक नावात सामर्थ्य आहे. त्या येशूच्या नावाद्वारे, प्रभूच्या अधिकाराद्वारे सैतानाच्या प्रत्येक कुयुक्त्या तुम्ही रद्द करू शकता. 8 वेळा, किती वेळा? 8 वेळा येशू ख्रिस्ताला मारण्याचा लोकांनी कट केला होता त्या काळात. किती वेळा? मी असं बोलत नाही, बायबल वाचून पुराव्यानिशी तुम्हाला दाखवू शकतो. 8 वेळा धोंडमार करावं, कड्यावरून लोटावं, ह्याला जिवे मारावं, काहीतरी करावं. अरे लाजराला उठवलं तरी लोक ट्रॅप करत होते, ह्याला कसं मारायचं, लाजराला मारून ह्याला पण मारू, अशा प्रकारच्या घटना होत्या 8 वेळा. पण जोपर्यंत त्याचा टाइम आला नाही तोपर्यंत कोणाच्याच हाती लागला नाही, कधीच नाही. हालेलुया. मग आता ज्यावेळी ते ट्रॅप करत असतील, प्लॅनिंग करत असतील, हे सगळे शास्त्री परुषी सगळे एकत्र येऊन, सदुकी वगैरे एकत्र, आपण त्याला पकडूया. मी त्याला असा प्रश्न विचारेल, तू त्याला तसा प्रश्न विचार. मी कर देण्याविषयी विचारतो, तू त्या पापी स्त्रीला त्याच्याकडे आल्यानंतर तू प्रश्न विचार, हिचं काय करायचं, मग आपण असं करू, मग तसं करू. रात्री 10ला मीटिंग सुरू झाली, जेवण खाऊन करून येऊन बसलेत. पहाटे 4-5 वाजेपर्यंत रात्रभर एकदम कट कारस्थान करतायत, रात्रभर मीटिंग घेऊन प्लॅनिंग करतायत. आणि दुसऱ्या दिवशी येशू ख्रिस्त एका वाक्यात प्लॅनिंग रद्द करून टाकतो. तुमच्यातले निष्पाप कोण आहे, ज्यांनी कधीच पाप केलं नाही? हे टाकून दे दगड. आता मोठ्या पास्टरांनी टाकलं तर जनरल पब्लिकचं काय? सगळे दगड टाकून निघून जायचे. त्याच्या एका वाक्यावरती लोक मान खाली घालून निघून जायचे. त्यांनी केलेले ट्रॅप प्रभू येशू ख्रिस्त रद्द करायचं. मला काय सांगायचंय, तुमचे वैरी तुमच्यासाठी फार भयंकर प्लॅन करू शकतील, शक्य आहे, पण ते सगळे प्लॅन आज रात्री येशूच्या नावात रद्द होत आहेत. तुमच्या डोळ्यांना दिसेल पण तुम्हाला बाधा करणार नाही. वैऱ्याचा एकही प्लॅन तुमच्या जीवनावर सक्सेस होऊ शकत नाही, कारण देवाने तुम्हाला अधिकार दिलेला आहे. सैतानाने जेवढे पण प्लॅन आखले असतील ना, येशूच्या नावात रद्द. तुम्हाला ते सामर्थ्य देवाने दिलेलं आहे. साप आणि विंचू यांना तुडवण्याचा अधिकार तुम्हाला दिलेला आहे. तुडवणं म्हणजे काय? पायाने तुडवणं म्हणजे काय? साप आणि विंचू तुमच्या पायाखाली आहेत. दुरात्मे, सैतानी सत्ता तुमच्या पायाखाली आहेत. कधीच त्या गोष्टींना मोठं समजू नका. एकही प्रसंग असा नाही की प्रभूने सांगितलं की बर्तिमय बघ, ॲक्च्युली काय आहे ना की आज काय तुला मी डोळे देऊ शकत नाही, कारण तू ना रेग्युलर चर्चला येत नाहीस ना बाळा, तू इथंच भीक मागत बसतो, तुला कसे काय डोळे देणार मी? तुझं आता कसं आहे, मला ते आत्ता नाही करता येत, तू नेक्स्ट टाइम ये, तुला नंतर बघतो. नाही, एकदा ख्रिस्ताची भेट झाली म्हणजे चमत्कार हा आलाच पाहिजे. प्रभू आला म्हणजे दुरात्मे गेलेच पाहिजे. येशूच्या येण्याने संकट संपलीच पाहिजे. कितीही मोठं वादळ असो, ते वादळ दटावण्याची ताकद आपल्या प्रभूमध्ये आहे. ते सामर्थ्य ख्रिस्तामध्ये आहे. बस ज्याच्या बरोबर प्रभू आहे त्याच्या प्रार्थने दुरात्मे जातात, त्याच्या प्रार्थनेच्या द्वारे. आमेन. आणि जे पवित्र आत्म्याने भरलेले नाही ते अत्तरच्या रिकाम्या बाटल्यांसारखे आहेत. अत्तरच्या रिकाम्या बाटल्या कळतात तुम्हाला? नुसत्या फुसफुस करतात, सामर्थ्य काहीच नाही. लई ओरडतील, ये जाणार रे इथून, ते म्हणतात नाही जात, चल निकल. आणि जे आत्म्याने भरलेले आहेत त्यांना आक्रोश करावा लागत नाही. मी चॅलेंज देतो तुम्हाला. हे तुम्ही ऑर्डिनरी लोक नाही, ख्रिस्ताची उपस्थिती घेऊन चालणारे लोक आहेत. तुमच्या पुढे भूत थरथर कापतील, कारण ते तुम्हाला पाहत नाही, तुमच्यात असलेल्या देवाच्या उपस्थितीला पाहतात, तुमच्यावर असलेल्या अभिषेकाला पाहतात, तुमच्यावर असलेल्या देवाच्या अधिकाराला ते पाहतात. त्या अधिकारापुढे सैतान नाही थांबू शकत.
तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडवण्याचा अधिकार दिलेला आहे. कधी कधी लोकांमध्ये दुरात्मे काम करतात. काही लोक बिनकामाचे कधी कधी चिडतात. गरज नसताना कामाच्या ठिकाणी तुम्हाला त्रास देतील. तुम्ही काहीच चूक नाही केलेली. काही लोक ईर्ष्येने वागतील तुमच्या बरोबर आणि तुम्हाला असं वाटतं तो माझ्यावर जळतोय, तो असं करतोय. ते सगळं सोडा. ते तुमचं लॉजिक आहे, ते बाजूला ठेवा. स्पिरिटमध्ये एवढे तयार व्हा आत्मिक जीवनात की तुम्हाला दिसलं पाहिजे ही दुष्टता कुठून आली. तुम्हाला काहीच करायचं नाही. हे प्रभू, याच्यात असलेला दुष्ट आत्म्याला येशूच्या नावात मी धमकावतो, चल निघ, येशूच्या नावात मोकळा हो. नेक्स्ट मोमेंटला, ब्रदर कसे आहात तुम्ही, मदत करू का काही कामात, एकदम नम्र. देव त्यांना बदलतो. करून बघा. तुमच्या प्रार्थनेत सामर्थ्य आहे. तुमच्या घरातले लोक परिवर्तित होतील. तुमच्या जीवनाशी जे कनेक्टेड लोक आहेत, जे तुमच्याशी नीट वागत नाही, त्या दुष्ट शक्तीला फक्त धमकवा, परिस्थिती बदलून जाईल. कारण आम्हाला साप आणि विंचू यांच्याबरोबर खेळण्यासाठी नाही बोलवलंय, त्यांना पायाखाली तुडवण्यासाठी बोलवलेलं आहे. आता हा शब्द मी का वापरला, खेळण्यासाठी? काही लोक लई इंटरव्ह्यू घेतात. कुठून आलात आपण? कधीपासून आपलं अस्तित्व इथे आहे? आपलं वास्तव्य यापूर्वी कुठे होतं? आपणास कोणी आम्हाकडे पाठवले आहे? आपण काही घेऊ इच्छिता का? आपणास काही हवे आहे का? आम्ही सर्व गोष्टींची व्यवस्था आपल्यासाठी करीत आहोत. अरे काय तुझ्या घरी आलेला पावडा आहे का तो? त्याच्यासाठी एवढं चाललंय? अरे निघ दुष्टा, चाल इथून, विषय संपला तुझा. प्रभूची उपस्थिती आली, गोष्टी बदलतात. एखाद्या घरात अंधार आहे, तुम्ही घरात आल्याबरोबर लाईट लावता, त्या उजेडाला रिक्वेस्ट करावी लागत नाही, मी आलेलो आहे, अंधार तू प्लीज हट. प्रकाश आला की अंधकाराला जावंच लागतं. प्रभू आला की दुष्ट शक्तीला जावं लागतं. दुष्ट शक्तीला जावं लागतं. प्रभूची उपस्थिती अंधारी सत्तानं नष्ट करणारी. तो अधिकार देवाने तुम्हाला आणि मला दिला. रडत बसू नका जीवनातल्या परिस्थितीकडे पाहून. तो अधिकार उपयोगात आणा. स्वर्गात अधिकार आहे तुम्हाला, पृथ्वीवर अधिकार आहे, आणि बोनस म्हणून देवबापाने तुम्हाला सैतानी सत्तेवर पण अधिकार दिलेला आहे. म्हणजे सैतानाने किती पण प्लॅन करू द्या, तुम्ही क्षणात येशूच्या नावात कॅन्सल, बस. काही काही लोक येऊन भविष्यवाण्या करतात. ब्रदर मला असं काहीतरी दिसतंय, तुमचं काहीतरी होणार आहे. काय होणार आहे? नाही म्हणजे असं ऍक्सिडेंट वगैरे काय, बापरे काहीतरी होणार आहे. तू ब्रदर बोलून माझ्यावर चादर टाकायला आलायस? काय हे? ऍक्सिडेंट धोके आमच्यासाठी नाहीत, आमच्यासाठी नाहीत. एक पण ऍक्सिडेंट नाही झाला पाहिजे. देवाच्या लोकांचा कान उघडे ठेवून ऐका. तुम्हाला काय देव असा अनऑर्गनाइज्ड गॉड वाटतो का? म्हणजे नाही का, त्याला त्याच्या कंट्रोलमध्ये काहीच नाही. अरे बापरे विकास पुण्याला निघालाय, मला माहीतच नव्हतं, आता काय करू, हा दास चाललाय, अरे देवदूत कुठं आहे, ते तर तिकडं गेलेत, आता ह्याच्याबरोबर कोणाला पाठवू? तो काय असा देव आहे काय? सर्वव्यापी परमेश्वर आहे. प्रत्येक क्षण आत्ताच नाही, सगळं त्यांनी पाहिलेलं आहे ऑलरेडी. त्याला काय करायचंय काय नाही ते सगळं ठाऊक आहे. तुमची गाडी इथून जाताना 1 तासानंतर कोणीतरी दारू पिलेला माणूस दुसरी गाडी तिकडून घेऊन येणार आहे. प्रभू त्याला तिकडच थांबवतो. ट्रॅफिक हवालदार त्याला तिकडच बाजूला घेईल तुमची गाडी पास होईपर्यंत. तुम्हाला नाही कळत. हायेस्ट अथॉरिटी परमेश्वराच्या हाताखाली तुम्ही चालणारे लोक आहात. प्रभू सगळी काळजी घेतो. कुठलीच गोष्ट देवापासून लपवली जाऊ शकत नाही. त्याला सगळं माहिती आहे. प्रार्थनेत राहायचं. आणि आणखीन एक देवाने गिफ्ट आपल्याला दिलं, अन्य भाषेचं. हालेलुया. तुम्ही प्रार्थना करता, देवा उद्या माझे 50 लाख येणार आहेत,
ते माझ्या अकाउंटवर व्यवस्थित येऊ दे, मला थोडी भीती वाटतेय मनामध्ये, हे लोक रस्त्यावरती चोरटे वगैरे फिरत असतात, तसं काही होऊ देऊ नको माझ्याबरोबर, हे येते. आणि जेव्हा शंका येते लगेच सैतान एंट्री मारतो. हां, काय चाललंय आपलं, असं उद्या येणार आहे 10, मी करतो बरोबर प्रॉब्लेम आण, मी आहे तुझ्याबरोबर, तुझा विश्वास देवापेक्षा माझ्यावर जास्त आहे म्हणाल सैतान, मी आणतो बरोबर प्रॉब्लेम. पण जिथं तुम्ही अन्य भाषेत प्रार्थना करता तो सैतान काहीच समजू शकत नाही प्रियांनो. अन्य भाषेमध्ये तुम्ही एक असीम सामर्थ्य पाहू शकता, अद्भुत सामर्थ्य, अद्भुत सामर्थ्य. जो अन्य भाषा बोलतो तो स्वतःची उन्नती करतो. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्यावेळेस तुम्ही आत्मिक क्षेत्रामध्ये असता, अन्य भाषेत प्रार्थना करता, अन्य भाषा तुम्हाला प्रबळ करणारी आहे. अन्य भाषा बोलणारा स्वतःची उन्नती करतो. त्या आत्मिक क्षेत्रामध्ये तुम्हाला ते अधिकार परमेश्वराने दिलेले आहेत. काही लोक लगेच ॲक्सेप्ट करून मोकळे होतात. डॉक्टर म्हणतात तुम्हाला कॅन्सर झालाय, हो का, आता काय माझे किती दिवस राहिलेत. अरे हट, डॉक्टर बोललाय, देव नाही. आजार डायग्नोस त्यांनी केलाय, देवाने नाही. लोक म्हणत होते याईराची कन्या मेली, येशू म्हणत होता झोपी गेली. प्रभू काय म्हणतो त्याच्यावर विश्वास ठेवा. लोकांचं जाऊ द्या. लाजर मेलाय 4 दिवस, प्रभू म्हणतो झोपेतून उठवणार त्याला. प्रभू काय बोलतोय ते महत्वाचं आहे. प्रभूची अशी कृपा, प्रभूचं असं सामर्थ्य की त्यांनी आम्हाला साप आणि विंचू यांना तुडवण्याचा अधिकार दिलेला आहे. स्तोत्र 91 आणि 13 मध्ये सांगितलंय, साम्स 91:13, तू सिंह व नाग यांच्यावर पाय देऊन चालशील. कोणावरती? घरात एखादी छोटी वस्तू पायाखाली आली तर लगेच आपण अरे रे पायाखाली आलं, नाही, पण तू सिंह व नाग यांच्यावर पाय देत चालशील. गरजणाऱ्या समस्या तुमच्या पायाखाली असतील प्रियांनो. सैतानी साम्राज्य देवबापाने तुमच्या पायाखाली ठेवलंय. किती महान परमेश्वर आहे. ख्रिस्त मरणावरती विजयी आहे, आपण पण मरणावरती विजयी आहोत. ख्रिस्त पापावरती विजयी आहे, आपण पण पापावरती विजयी आहोत. जगातल्या सगळ्या गोष्टींवरती ख्रिस्त विजयी आहे. मंडळी पण विजयी आहे, मंडळी हारलेली नाही. सिंह व नाग यांच्यावर पाय देऊन चालण्याची देवाने कृपा केली. अखेरची आज्ञा देत असताना मार्क 16वा अध्याय 15 ते 18 वचन आहेत. प्रभूने अखेरची आज्ञा दिली. 17-18 वचनात काय सांगतं बायबल? आणि विश्वास धरणाऱ्यांबरोबर ही चिन्हे असत जातील, ते माझ्या नावाने भूते काढतील. कोणाच्या नावाने? येशूच्या नावाने ते भूत काढतील. आणि कोणाबद्दल आहे? आपल्याबद्दल आहे. बोलो येशू मसीह की. एक्सपर्टला शोधू नका, प्रभूने तुम्हाला एक्सपर्ट केलंय. भूत तुम्हाला घाबरतात आणि तुम्ही भूताला. मी रात्रीचा एकटा नाही राहू शकत, लिफ्टमध्ये एकट्याला जायला भीती वाटते, मी एकटा नाही करू शकत, मी असं नाही करू शकत, तसं नाही करू शकत. प्रभू आहे बरोबर. हालेलुया. प्रभू आहे बरोबर. ती भीती आज सगळी झटकून टाका. प्रभूचं पवित्र वचन आहे, विश्वास धरणाऱ्यांबरोबर ही चिन्हे असत जातील. विश्वासाने आपण देवाची लेकरं आहेत, तर देवाच्या लेकरांबरोबर ही चिन्ह असत जातील. ते माझ्या नावाने भूते काढतील, नवनव्या भाषा बोलतील, सर्प उचलतील. काही सर्प असतात निघतच नाहीत, तुम्ही उचलून त्यांना दुसरीकडे फेकाल. हालेलुया. कोणी म्हणाल फार जुनाट शक्ती आहे, काही नसतं तसं. प्रभूची उपस्थिती पुरेशी आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, आम्ही सावध असणं गरजेचं आहे. देवाने आपल्याला अधिकार दिलेला आहे आणि त्या अधिकाराचा योग्य आम्ही वापर केला पाहिजे. कुठल्याही माध्यमातून सैतान आम्हाला ट्रॅप करता कामा नये.
सर्प उचलण्याचा, त्यांना घालवण्याचा, त्या सैतानी सत्तांना काढण्याचा अधिकार दिलाय. व कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यांना मुळीच बाधणार नाही. त्यांनी दुखणाईतावर हात ठेवले म्हणजे ते बरे होतील. अधिकार आहे आपला. या अधिकाराचा आम्ही वापर करावा. येशू ख्रिस्त या जगामध्ये आला प्रियांनो. योहान 10:10 मध्ये सांगितलंय, चोर कशाला येतो? चोरी, घात, नाश करण्यासाठी. म्हणजे सगळं स्पॉइल करायला तो आला. सैतान चोरी, घात, नाश करायला आला. येशू कशाला आला? पहिले योहान 3:8 मध्ये दिलंय. तिकडे तर दिलंय जीवन आणि विपुल जीवन देण्यासाठी आला, पण पहिले योहान 3:8 मध्ये सांगितलेलं आहे, पाप करणारा सैतानाचा आहे, कारण सैतान प्रारंभापासून पाप करत आहे. सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रकट झाला. आमेन, हालेलुया. सैतानाचं प्रत्येक कार्य नष्ट करण्याचं सामर्थ्य प्रभू येशू ख्रिस्ताकडे आहे. मग आता तो अधिकार जो ख्रिस्ताकडे सगळ्या गोष्टी सैतानाच्या नष्ट करण्याचा होता, तो अधिकार त्या प्रभूने जाताना त्या किल्ल्या, मत्तई 16:19 मध्ये काय अभिवचन दिलेलं आहे? मत्तई 16:19, मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल, व पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल. किल्ल्या पेत्राला दिल्या. ही रीत आहे देवाच्या राज्याची. ही रीत आहे देवाच्या राज्याची. एलियाचा झगा आलिशाला मिळाला. जर एलिया तो झगा घेऊन गेला असता, त्याचा वर काय उपयोग झाला असता? वरती त्याला कोणती अर्धेंदू बघायची? वरती कोणाला मुर्द्यांना उठवायचंय? वरती त्याला कसली मिनिस्ट्री आहे? तो झगा इथं महत्वाचा होता. जाताना तो झगा एलियाने जसा झगा आलिशाला दिला, तसा पेंटिकॉस्टच्या दिवशी ख्रिस्ताचा झगा मंडळीला मिळालेला आहे. ख्रिस्ताचं सामर्थ्य, त्याच्या किल्ल्या त्याने जाताना मंडळीला दिलेल्या आहेत. आणि म्हणून जे प्रभूने 2000 वर्षापूर्वी कार्य केलं, ती कामं तुम्ही सुद्धा कराल. परमेश्वर तुमच्याद्वारे चिन्ह, चमत्कार आणि अद्भुत गोष्टी करायला तयार आहे. जसे त्याने मुर्दे उठवले, या गर्दीत मुर्दे उठवणारे लोक बसलेले आहेत. या गर्दीत चिन्ह, चमत्कार करणारे लोक बसलेले आहेत. प्रभूने दिलेला अधिकार वापरण्यासाठी सज्ज व्हा, तयार व्हा. कारण हा अधिकार माणसापासून नाही, हा अधिकार स्वर्गापासून आलेला आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, जे तुम्ही इथं बांधाल, चावे कोणाकडे आहेत? तुम्हाला काय वाटतं? पेत्र घेऊन गेला. ज्या किल्ल्या प्रेषितांकडे होत्या त्या किल्ल्या मंडळीसाठी दिलेल्या आहेत. त्या किल्ल्या आज आपल्याकडे आहेत. आज जे इथं बांधणार ते तिथं बांधलं जाईल, कारण किल्ल्या आपल्याकडे आहेत. एक दरवाजा आहे, लॉक केलेला आहे. किती डोका आपटा, उघडणार नाही. चाबी किसके पास है भैया, उसको बुलाओ. हालेलुया. चाबी हमारे पास है प्रियो. हालेलुया. वो चाबी से हर एक बंद दरवाजा खुल जाता है. खूप दिवस कष्ट करतो, प्रमोशन होत नाही. अरे एक प्रार्थना कर, मी चॅलेंज देतो तुला. जे कैक वर्षात नाही घडलं ते आत्ता घडणार. कारण आता कळालंय, चाव्या आमच्याकडे आहे, अधिकार आमच्याकडे आहे, आशीर्वाद आमच्याकडे आहेत. आणि साधारण अधिकार नाहीत आमच्याकडं, स्वर्गातले, पृथ्वीवरचे आणि सैतानाच्या राज्यावरचे पण सगळे अधिकार ख्रिस्ताने आम्हाला दिलेले आहेत. मग जेव्हा तुम्ही ऐकता की तुमच्या शरीरात एखादा आजार सांगितलाय, रडत बसू नका. अधिकार आहे, अधिकार. आजारा, येशूच्या नावात तुला आज्ञा करतो, निघून जा. आजाराला खाली मान घालून निघून जावं लागेल. समस्यांना निघून जावं लागेल, कारण देवाने तुम्हाला आणि मला त्याचा अधिकार दिलेला आहे. बोलो येशू मसीह की